त्या बिझनेस मॉडेलमध्ये खरं तर तो चॅलेंज असा असतो की वर्किंग कॅपिटल नेहमी कमी पडत असतं. व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस, म्हणजे व्हॉट इज द सोल्युशन टू कम आउट ऑफ दिस सोल्युशन? बेटर मॅनेजमेंट. कारण जर तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केलं, कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द मोस्ट क्रिटिकल पार्ट ऑफ द बिझनेस. कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द की. कारण तुमचे जे एक्सपेंडिचर असतात त्यांना तारखा असतात. प्रॉफिट कुठे जातोय ना तेच कळत नाही लोकांना. तो प्रॉफिट हा मला वाटतं कुठेतरी असा लिकेज होत असतो. हा प्रॉफिट कसा कंट्रोल करायचा? मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर तुम्ही लिकेजेस कंट्रोल केलं तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. रॉ मटेरियल परचेसिंगसाठी प्रोडक्टचं प्रिडिक्शन करता येणं बरोबर आहे, म्हणजे योग्य प्रिडिक्शन करता येणं गरजेचं आहे. तर याला कुठले कुठले पॅरामीटर्स असतील असं तुम्हाला वाटतं? परत स्मार्ट मॅनेजमेंट. जस्ट इन टाइमचा कॉन्सेप्ट आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. व्हॉट इज जस्ट इन टाइम? जर माझं प्रोडक्ट बनवायला खूप अवघड आहे किंवा त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट कमी आहे, तर तो प्रोडक्ट चालू ठेवायचा की नाही ठेवायचा, तर हे प्रोडक्ट मॅनेजमेंट पण आपलं करणं गरजेचं आहे. 100% तुम्हाला प्रोडक्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि समजा जर तुमच्याकडे भरपूर प्रोडक्ट्स असले, त्यांना आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये आणि विशेष करून ई कॉमर्सचं क्षेत्र सुरू झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो SKUs. बिझनेसला जो इम्पॅक्ट होतो तो मार्केटिंगमुळे होतो. तर मॅन्युफॅक्चरनी फक्त मॅन्युफॅक्चरिंग करावं आणि मार्केटिंग एजन्सी एक वेगळी करावी. हाऊ टू टेक केअर की आपलं स्वतःचं जर प्रोडक्ट असेल तर ते मार्केट पण होतं व्यवस्थित. त्याला काय करणार? बरेच मॅन्युफॅक्चरर्सची अशी इच्छा असते की माझं प्रोडक्ट पण मार्केटमध्ये माझ्या नावाने ओळखलं पाहिजे. प्रत्येक बिझनेस हा एका बिझनेस मॉडेलने डिझाईन करायचा असतो आणि बरेच बिझनेस मॉडेल्स असतात, जसं मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस, फ्रँचायझिंग, सबस्क्रिप्शन. तर अशा 10 वेगवेगळ्या बिझनेस मॉडेल्सवर आपण चर्चा करणार आहोत आणि पहिल्यांदा आपण मॅन्युफॅक्चरिंग ह्या बिझनेस मॉडेलवर करूया. तर जे मॅन्युफॅक्चरर्स असतात त्यांना नेहमी हा चॅलेंज असतो की त्या बिझनेस मॉडेलमध्ये खरं तर तो चॅलेंज असा असतो की वर्किंग कॅपिटल नेहमी कमी पडत असतं आणि सगळ्यात मोठा स्ट्रेस हा वर्किंग कॅपिटलमुळे येत असतो. सो मॅनेजिंग युअर वर्किंग कॅपिटल्स, तर प्रॉफिट इम्पॅक्ट होण्यासाठी तो जो प्रोसेस असतो की वर्क इन प्रोग्रेस असेल किंवा इन्व्हेंटरी असेल किंवा डेड स्टॉक पडलेला असेल, तर व्हॉट इज द आउटपुट ऑफ दिस, म्हणजे व्हॉट इज द सोल्युशन टू कम आउट ऑफ दिस सोल्युशन? बेटर मॅनेजमेंट. कारण जर तुम्ही मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केलं, कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द मोस्ट क्रिटिकल पार्ट ऑफ द बिझनेस. आणि वर्किंग कॅपिटलची गरज असते जेव्हा तुमचा कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम येतो. कस्टमरकडनं रिकव्हरी किंवा तुमची पेमेंट पॅटर्न कशी असते. बऱ्याच वेळेला काय असतं की स्पर्धेमुळे आपण क्रेडिट द्यायचा प्रयत्न करतो आणि क्रेडिट दिलं की हमखास आपल्याला वर्किंग कॅपिटलमध्ये प्रॉब्लेम होतोच होतो. कॅश फ्लो मॅनेजमेंट इज द की. कारण तुमचे जे एक्सपेंडिचर असतात त्यांना तारखा असतात आणि तुमची रेव्हेन्यू जी असते त्यांना तारखा नसतात. म्हणजे 10 तारीख आली म्हणजे पगाराचा दिवस, 1 तारीख आली म्हणजे टॅक्स भरायचे दिवस, GST भरणं, टॅक्सेशन भरणं वगैरे वगैरे. तर इफ यू डोंट मॅनेज युअर कॅश फ्लो वेल, दॅट विल ऑलवेज इम्पॅक्ट युअर बिझनेस. आणि तुम्हाला नवीन ऑर्डर जरी आले ना एका चांगल्या कस्टमरकडनं, पण तुमच्याकडे कॅश फ्लो नाही आहे मॅनेज करण्यासाठी, तर तुम्ही तो व्यवसाय नाहीच करू शकत. आज अशी परिस्थिती आहे की तुमच्याकडे डिमांड सप्लायपेक्षा चांगला झालेला आहे. कारण भारत देश जो आहे ना, आपण जगाला 3 ते 3.5% रिक्वायरमेंट्स पुरवू शकतो आणि शकतोय. कारण आपली मॅन्युफॅक्चरिंग केपेबिलिटी अजून तेवढी डेव्हलप नाही झाली आहे. चायना 27 ते 28% ग्लोबल प्रोडक्शन मॅनेज करते. ग्लोबल प्रोडक्शन अमेरिकेमध्ये पण प्रमाण चांगलं आहे, परंतु भारतामध्ये वी आर बिलो 5%. आणि ह्याच्यामुळे आता असं होत चाललंय की जगाचं लक्ष हे भारत देशाकडे केंद्रित होत आहे. तर डिमांड वाढतोय आणि आपल्याकडे सप्लाय लिमिटेड आहे. कारण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, मॅन्युफॅक्चरिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर अजूनपर्यंत जेवढं पाहिजे तेवढं डेव्हलप नाही झालेलं आहे. तर आता लवकरच अशी परिस्थिती येणार आहे किंवा आलेली आहे जिथे तुमच्याकडे डिमांड जास्ती आहे सप्लाय करण्यापेक्षा. तर तुम्ही तुमचं कॅश फ्लो व्यवस्थित मॅनेज करा आणि त्याच्यासाठी तुमचे टर्म्स जे आहेत ना, पेमेंट टर्म्स, जरी तुम्ही चांगला प्राइस पॉईंट दिलं ना तुमच्या कस्टमरला तर तो चालेल, परंतु वर्किंग अगेन्स्ट ॲडव्हान्सेस, टाइमली पेमेंट, माल वेअरहाऊसमधनं बाहेर पडल्याच्या अगोदर मेजॉरिटी ऑफ द पैसा येणं, तुमचा प्रॉफिटचा अमुक भाग डिलिव्हरी झाल्यानंतर परत घेणं किंवा तेव्हा घेणं, या गोष्टी गरजेच्या आहेत. म्हणजे जेवढा तुम्ही चांगले ब्रँड बनत जाणार ना, जेवढी तुमची मार्केटमध्ये रिलायबिलिटी वाढत जाणार ना, तेवढे तुमचे कॅश पेमेंट टर्म्स किंवा पेमेंट टर्म्स इम्प्रूव्ह होत जातील. तर या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. आपण काय करतो, स्पर्धेमुळे बिझनेस घेण्यासाठी आपण चांगले पेमेंट टर्म्स देतो. तसं न करता तुम्ही प्रोडक्ट क्वालिटी चांगली द्या, डिलिव्हरी मेकॅनिझम चांगली करा. प्रॉब्लेम असा असतो की आपल्या डिलिव्हरी डेट्स पण मिसमॅच होत राहतात, तर आपल्या पेमेंट टर्म्स मिसमॅच होत राहतात. या 2 गोष्टी जर मिसमॅच झाल्या
तर हमखास तुम्हाला कॅश फ्लो मॅनेजमेंटमध्ये प्रॉब्लेम येणारच आणि मग त्याच्यामुळे बिझनेसमध्ये गोंधळ सुरू होतो आणि दॅट इट्स अवे युअर प्रॉफिट्स. बऱ्याच कंपनीज बिकॉज ऑफ कॅश फ्लो मॅनेजमेंट बंद पडलेल्या आहेत, डिमांड असून सुद्धा. तर हा सगळा विषय जो आहे ना, हा कॅश फ्लो आणि कस्टमर बेस मॅनेजमेंटचा आहे. सो बऱ्याचदा मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस मॉडेलमध्ये ऑर्डर्स चांगले असतात किंवा डिमांड पण चांगली आहे, पण एक्झॅक्टली टर्नओव्हर पण चांगला आहे, पण एक्झॅक्टली प्रॉफिट कुठे जातोय ना तेच कळत नाही लोकांना. तो प्रॉफिट हा मला वाटतं कुठेतरी असा लिकेज होत असतो आणि तो परचेसमध्ये होत असतो किंवा तो प्रोसेसेसमध्ये होत असतो किंवा तो वेस्टेजमध्ये होत असतो किंवा तो रिकव्हरीमध्ये होत असतो किंवा तो कॉस्ट फॉर फायनान्स त्याच्यामध्ये कुठेतरी लिकेज होत असतो. तर हा प्रॉफिट आहे ना, हा कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर हा प्रॉफिट कसा कंट्रोल करायचा? अनेक उपाय आहेत त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे लिकेजेस असतातच. मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर तुम्ही लिकेजेस कंट्रोल केलं तरच तुम्हाला प्रॉफिट होऊ शकतो. म्हणजे ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये असे बरेच बिझनेसेस आहेत जिथे तुमचा जो वेस्ट असतो ना, प्रोडक्ट मटेरियल प्रोड्यूस केल्यानंतर, म्हणजे ज्या गोष्टीची तुम्हाला ऑर्डर मिळाली ती मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर उरलेलं जे वेस्टेज असतं ना, ते विकल्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट असतं. स्क्रॅप म्हणतो स्क्रॅप. तो स्क्रॅप जेव्हा तुम्ही विकता ना, ते तुमचं प्रॉफिट असतं. प्रत्येक इंडस्ट्री आजच्या तारखेला कॉस्ट मॅनेजमेंट करते. एव्हरीबडी वॉन्ट्स टू रिड्यूस कॉस्ट, म्हणजे तो बेनिफिट तुम्ही कस्टमरला देऊ शकता आणि मार्केटमध्ये कॉम्पिटेटिव्ह बनवू शकता. तर वेस्ट मॅनेजमेंट सुद्धा एक फार मोठा विषय झालेला आहे. कोणाचा वेस्ट 4% होत असेल तर ते आपण 1.5% कसं आणू शकतो याच्यावर फार गोष्टी अवलंबून असतात. माझा एक मित्र आहे, हुशार मित्र आहे, त्याची मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तो ब्रेक पॅड्स बनवतो ऑटोमोबाईल सेक्टरसाठी. तर आज आपण वेस्टेज किती केलं त्याचं त्याने त्याच्या फॅक्टरीच्या बाहेर बोर्ड मारून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक फॅक्टरीच्या प्रत्येक वर्करला साधारणतः 750-650 लोक त्या फॅक्टरीमध्ये काम करतात. तर प्रत्येक माणूस आम्ही मिळून आज किती वेस्ट केलं कंपनीचं याचा त्याला कंप्लीट कॅल्क्युलेशन भेटतं की आज आम्ही एवढ्या पैशाचा माल वेस्ट केलाय, आज आम्ही एवढ्या पैशाचा माल वेस्ट केलाय. ही प्रथा त्यांनी साधारणतः 10 वर्ष अगोदर सुरू केलेली. म्हणजेच आणि ते त्यांनी पैशांत रूपांतर केलं, कारण पर्सेंटेज वगैरे एका कारिगरला नाही समजत, माणसाला नाही समजत. तर समजा त्यांनी 10 वर्ष अगोदर सांगितलं असेल की आज आम्ही 12 लाखाचं नुकसान झालं आपलं वेस्ट मॅनेजमेंटमध्ये, तर ते करता 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 1.5 ते 2 लाखावर आलं. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही वेस्ट मॅनेजमेंट करू शकता. आणि मी जसं म्हणालो की बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये वेस्टची जी किंमत असते, स्क्रॅपची जी किंमत असते, ते तुमचं प्रॉफिट असतं. तर त्याच्यावर सुद्धा जे ऑर्डर देणारी कंपनी आहे त्याने त्याच्यावर सुद्धा गणित मांडलेलं आहे की जर तुमचं बाबा 4% स्क्रॅप निघत असेल तर त्याच्यातनं 2%चे पैसे आमच्या प्रोडक्टमधनं तुम्ही कमी करा आणि तुम्हाला 2%च तुम्ही ठेवा. किंवा जर 8% होत असेल तर 4% तुम्ही ऑफसेट करा आणि 4% तुम्ही तुमचं प्रॉफिट म्हणून ठेवा. आणि ते पण करावं लागतं. म्हणजे कॉस्ट कटिंग इज की, लिकेज मॅनेजमेंट ह्याला आपण सगळे लिकेजेस म्हणतो, दिस इज की. तुमची परचेज मॅनेजमेंट सुद्धा योग्य असणं गरजेचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही खरेदी करता रॉ मटेरियल्स, तर त्या रॉ मटेरियल्समध्ये जे फ्लक्च्युएशन येतं त्याला मॅनेज करणं गरजेचं आहे. आमच्या रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये आम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट करतो. रेट कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय की पूर्ण वर्ष किंवा पूर्ण पुढचे 3 महिने आम्ही या प्रोडक्टला हाच रेट देणार. म्हणजे तो रेट जर कमी झाला तर डीलरचा फायदा आणि जर त्या रेट वाढला, त्या प्रोडक्टचं रेट वाढलं तर आमचा फायदा. परंतु आम्हाला आमच्या प्रोडक्टला, आमच्या डिशेसना काय कॉस्टिंग येते हे कॅल्क्युलेट करण्यासाठी आम्हाला स्थिरता येते. तर ही स्थिरता गरज आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तर तुम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट करतात आणि सगळेच लोक करतात रेट कॉन्ट्रॅक्ट. मी करतोय, रेस्टॉरंटमध्ये करतो असं नाही आहे, पण बेस्ट प्रॅक्टिसेस कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा आम्ही रेट कॉन्ट्रॅक्ट फिक्स करतो. म्हणजे एक अमुक पर्सेंटेजचं फ्लक्च्युएशन होईपर्यंत देर इज नो प्राइस डिफरन्स. एकदमच काहीतरी स्टीलचा रेट एकदमच वाढला किंवा रेतीचा रेट एकदमच वाढला तर त्याला एक्सेप्शनल क्लॉजेस असतात, परंतु तो इंडस्ट्रीचा नॉर्म असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कोण आपल्याला फसवू शकत नाही. बरोबर. ते जग जाहीर असतं आणि ते आपल्याला समजतं. तर रेट कॉन्ट्रॅक्ट्स असतात. परचेज मॅनेजमेंटमध्ये तुम्ही कुठून काय व्हॅल्यूची गोष्ट घेतात त्याच्यावर असतं. तुमच्या वेंडर्सकडनं तुम्हाला काय कॅश फ्लो मॅनेजमेंटच्या फॅसिलिटीज मिळू शकतात किंवा काय क्रेडिट टर्म्स मिळू शकतात त्याच्यावर अवलंबून असतं. तुम्ही काय क्रेडिट टर्म्स देतात कस्टमरला त्याच्यावर अवलंबून असतं. दुसरी गोष्ट, हमखास बऱ्याच इंडस्ट्रीज हे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटीवर चालतात बँकेच्या किंवा लॉंग टर्म लोनच्या बेसिसवर चालतात किंवा दोन्ही गोष्टींवर चालतात.
तर तुम्हाला तुमचं फायनान्स मॅनेज करणं फार गरजेचं आहे, की आपल्याला जो लोन आपण घेतलेला आहे किंवा जे आपण ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आपण जे वापरतोय त्याची लाईफ सायकल आपण किती वेळा फिरवू शकतो. समजा माझ्याकडे ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, तर एका वर्षामध्ये समजा माझ्याकडे 50 कोटीची ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी आहे, तर या 50 कोटीमध्ये मी 200 कोटीचं टर्नओव्हर करू शकतो का, 300 कोटीचं टर्नओव्हर करू मनी शकतो का? सायकल्स. ते सायकल्स तुम्ही किती फास्ट वाढवू शकता ते महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला जी कॉस्ट ऑफ फंडिंग आहे ना ती डिवाइड होत जाते. करेक्ट. जर दोनदा मी ती फिरवली तर ते इंटरेस्ट कॉस्ट मला 2नी डिवाइड झाली. जर मी 4 वेळा फिरवली तर ती 4नी डिवाइड झाली. सांगायचं तात्पर्य म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळा त्याला फिरवता ना तेवढं तुमचं फायनान्स कॉस्ट स्वस्त पडतं आणि ते मस्त पडतं. कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये तुम्ही सर्व्हिस इंडस्ट्रीसारखं 30%, 35%, 40%, 50%, 75% प्रॉफिट नाही करू शकत. करेक्ट. सहसा तुमची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टमध्ये, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तुमचं नेट प्रॉफिट मार्जिन सिंगल डिजिट म्हणजे अप टू 9%. फार क्वचित असं असतं की तुम्हाला 13-14%, 15% प्रॉफिट असतं. कारण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेम असतो टर्नओव्हरचा. की जर माझा 4% नेट प्रॉफिट असेल तर हा 4% 200 कोटीवर 8 कोटी रुपये होतो. 1000 कोटीवर 80 करोड रुपये होतो. किंवा जर 4% असला तर 40 कोटी रुपये होतो. तर तुमच्या टर्नओव्हरवर तुमचा हा नेट प्रॉफिट अवलंबून असतो. तर ते करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात कॉस्ट मॅनेजमेंट व्यवस्थित आल्या पाहिजे. आणि या गोष्टी जर तुम्ही केलात ना तर तुमची प्रॉफिटेबिलिटी दिसते, वाढते आणि बँकेच्या खात्यात येते. ज्या पद्धतीने बँक्स आपल्याबरोबर वागतात ना, की तारीख आली म्हणजे हप्ता पाहिजे, तारीख आली म्हणजे व्याज पे केलं पाहिजे, क्वार्टरली इंटरेस्ट किंवा मंथली इंटरेस्ट किंवा ओव्हरड्राफ्टची जी फॅसिलिटी असते त्याचा मंथली इंटरेस्ट, त्याच प्रकारे आपण आपल्या कस्टमरच्या पेमेंट्सना मॅनेज केलं पाहिजे. की बाबा ही तारीख आली, तुम्ही आम्हाला पे करा. फॅक्टरीमध्ये प्रोग्रेस दाखवून सुद्धा आपण कस्टमर्सकडनं पेमेंट घेत राहतो. माइलस्टोन बेस्ड पेमेंट ज्याला आपण म्हणतो ना. पण या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित असणं फार गरजेचं आहे. आणि ही प्रोसेस आहे, ही एक सिस्टीम आहे. या सिस्टीमला जर तुम्ही राबवलात ना तर इट बिकम्स अ पार्ट ऑफ युअर वर्किंग कल्चर आणि देन इट इज मोर कम्फर्टेबल टू ऑपरेट द बिझनेस. बरेच मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स बंद पडतात बिकॉज ऑफ लॅक ऑफ मॅनेजमेंट, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो ना. मोस्टली फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि विशेष करून त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट सुद्धा आलं. फायनान्स मॅनेजमेंटमध्ये फक्त लोन कसं आपण व्यवस्थित फिरवू शकतो त्याच्यावर नसतं. म्हणजे लिकेज मॅनेजमेंट, वेस्ट मॅनेजमेंट, एम्प्लॉईची प्रोडक्टिव्हिटी, म्हणजे यू हॅव टू एफिशियन्सी क्रिएट्स प्रॉफिट्स. मी तुम्हाला ह्या एका शब्दात सांगतो. या सगळ्या गोष्टी आहेतच, चांगल्या गोष्टी आहेत, त्या ब्रेकअप होत्या. शेवटी रेस जी आहे ना ती एफिशियन्सी आहे. म्हणजे तुम्ही किती एफिशियंट आहात इन प्रोडक्ट मॅनेजमेंट, मॅनपॉवर मॅनेजमेंट, फायनान्स मॅनेजमेंट, कस्टमर मॅनेजमेंट. या 4ही गोष्टींमध्ये तुमची एफिशियन्सी केवढी चांगली आहे ना त्याच्यावर तुम्हाला ठरवून मिळतं की तुम्ही प्रॉफिट किती करू शकता. आणि मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ग्रॉस प्रॉफिट तर पाहायलाच पाहिजे, परंतु आपलं लक्ष जे आहे ना ते नेट प्रॉफिटकडे असलं पाहिजे. व्हॉट इज द बॉटम लाईन. जर ते 5% तर त्याला मी 6% कसं करू शकतो, जर ते 8% तर मी त्याला 9% कसं करू शकतो, याचीच मारामारी असली पाहिजे. आणि याचं गणित डेली करा, वीकली करा, मंथली करा, क्वार्टरली करा आणि इयरली करा. तर तुम्हाला सुधारणा करता येतील. असं नाही की 12 महिन्याच्या अंताला असं आपल्याला समजलं की बाबा आपलं वेस्टेजचं पर्सेंटेज वाढलं पाहिजे, आपलं नेट प्रॉफिटचं पर्सेंटेज, नॉट वेस्टेज. तर हे जर तुम्ही करू शकला तर मला वाटतं भरपूर फरक पडू शकतो धंद्यामध्ये. ग्रेट. मगाशी तुम्ही स्क्रॅप बद्दल म्हणाला तर मला एक मस्त गोष्ट आठवली की आमचा एक वेंडर होता आणि तो नॉर्मली व्हिजिटिंग कार्ड प्रिंट करायचा. तर तो नॉर्मली 2 रुपये करायचा एका व्हिजिटिंग कार्डचे. आणि त्यांनी मला सडनली कॉल केला, म्हणाले की आत्ता मी तुम्हाला 75 पैशाला देऊ शकतो व्हिजिटिंग कार्ड. ते म्हणाली एवढा तुम्ही कसा काय चार्ज कमी करू शकता. तुम्हाला माझ्याकडे एक असा प्रोजेक्ट चालू आहे ज्याच्यामध्ये एक अशी पट्टी वेस्टेज निघते आणि त्या वेस्टेजमध्ये आय कॅन प्रिंट युअर व्हिजिटिंग कार्ड. तर असे पण क्रिएटिव्ह सोल्युशन्स लोकांनी करायला हवेत. दुसरा एक मॅन्युफॅक्चरर्सला खूप महत्त्वाचा विषय असा वाटतो की मार्केटचं डिमांड प्रिडिक्ट कसं करायचं. त्यामुळे मी आता बल्कमध्ये रॉ मटेरियल घेऊन ठेवू की आता सीझन येतोय त्यामुळे हा प्रोडक्ट वाढेल किंवा आता ह्या इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ आहे तर हा प्रोडक्ट वाटेल. तर हे रॉ मटेरियल परचेसिंगसाठी प्रोडक्टचं प्रिडिक्शन करता येणं बरोबर आहे, म्हणजे योग्य प्रिडिक्शन करता येणं गरजेचं आहे. तर याला कुठले कुठले पॅरामीटर्स असतील असं तुम्हाला वाटतं. परत स्मार्ट मॅनेजमेंट. कारण जस्ट इन टाईमचं कॉन्सेप्ट आहे मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. व्हॉट इज जस्ट इन टाईम. मला जर उद्या सकाळी रॉ मटेरियल लागणार असेल ना
तर तो रॉ मटेरियल आज रात्री आलं पाहिजे. उद्या सकाळी लागायच्या अगोदर आलं तर अजून अतिउत्तम. करेक्ट. ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ना, हे एक चांगलं उदाहरण आहे. कारण या इंडस्ट्रीमध्ये सगळ्याच गोष्टी जस्ट इन टाइम असतात. जेव्हा पाहिजे तेव्हा ती मिळते. म्हणजे तुमची इन्व्हेंटरी मॅनेजमेंटची कॉस्ट गेली, तुमची जागा वाचली, तुमचं म्हणजे तुम्हाला नेहमीच जेव्हा पाहिजे तेवढा ताजाच माल मिळेल. आता मेटलमध्ये ताजं बिजं नसतं, मी फक्त सांगायला सांगतोय, ताजा माल मिळेल. पण असेंब्ली लाईन थांबत नाही. पण असेंब्ली लाईन थांबत नाही. तर जेवढ्या सक्सेसफुल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज आहेत ना जगामध्ये, त्यांचं जस्ट इन टाइम इज आउट ऑफ द वर्ल्ड. म्हणजे मी जपानमध्ये टोयोटाच्या फॅक्टरीमध्ये गेलेलो आणि महिंद्रा अँड महिंद्राच्या कांदिवलीच्या फॅक्टरीमध्ये पण गेलोय. मी तुम्हाला सांगायला बरं वाटेल की दे आर ॲट पार. म्हणजे त्यांचं जस्ट इन टाइम मॅनेजमेंट एवढं सुरेख आहे की त्याच्यामुळे तुम्ही तुमची प्रॉफिटेबिलिटी मॅनेज करू शकता. दुसरी गोष्ट, असे बरेच इंडस्ट्रीज असतात मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं एक्झाम्पल यासाठी परत परत देतोय कारण तो फटकन आपल्याला समजून येतो की बाबा हां, मला समजलं तुम्ही काय म्हणतात ते. तर याच्यामधली इन्व्हेंटरी मॅनेजमेंट एवढी सुरेख असते की सहसा एक ऑटोमोबाईल इंडस्ट्री आहे ना, कोर ॲक्टिव्हिटी करते. कोर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? इंजिन बनवणं, इंजिन सेट करणं आणि सगळे लूज आयटम्स एकत्रित आणून त्यांना असेंबल करणं. म्हणून फॅक्टरीमध्ये असेंब्ली लाईन असतात तिथे. आता उरलेला माल कुठून येतो? म्हणजे 40 ते 60% फॅक्टरी स्वतः करते आणि 40 ते 60% बाहेरून येते. म्हणजे समजा फॅक्टरी 40% काम करत असतील तर 60% माल बाहेरून येतो आणि 60% करत असेल तर 40% माल बाहेरून येतो. उरलेला माल जो असतो ना, हा वेंडर्सकडे डिस्ट्रीब्युटेड असतो, वेंडर्सकडे. आणि भरपूर वेंडर्स असतात, प्रत्येक पार्टचा एक वेंडर असतो. तर त्या पार्टची त्यांचा बॅक एंडचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट तो वेंडर करतो. म्हणजे तुम्ही बघा की तुमचं इन्व्हेंटरी मॅनेजमेंट किती चांगल्या पद्धतीने मॅनेज झालेली आहे. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या सॉफ्टवेअरशी निगडीत असतात. त्याला आपण ERP म्हणतो. आणि त्या ERPमध्ये प्रत्येक वेंडरला माहिती आहे त्याला ऑर्डर कधी पूर्ण करायची, आणि त्या वेंडरला माहिती आहे की त्याने रॉ मटेरियल कधी घ्यायचं आहे, आणि त्या कंपनीला माहिती आहे की या वेंडरकडनं मला येणारा जो फिनिश प्रोडक्ट आहे, जो माझ्या प्रोडक्टचा रॉ मटेरियल आहे, ते कधी येणार आहे. करेक्ट. तर ही जी टोटल सायकल आहे ना, ही एवढी सुरेख पद्धतीने रिदमिकली चालते की जस्ट इन टाइम घडू शकतं. तर तुमच्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही हे जस्ट इन टाइम कसं करू शकता ते तुम्ही बघा. जो वेंडर असतो ना, तो सुद्धा जस्ट इन टाइम एक फॅसिलिटी म्हणून विकतोय लोकांना. अनेक छोटे इंडस्ट्रीज असतात, त्यांना ते असे म्हणतात की ठीक आहे, तुम्ही आमचे जर कस्टमर झालात तर आम्ही तुम्हाला जस्ट इन टाइम इन्व्हेंटरी देऊ. आणि तो वेंडर इन्व्हेंटरीमध्ये इन्व्हेस्ट करतो. हे त्याचं भांडवल झालं. आणि जस्ट इन टाइम आपल्याला माहिती आहे ना की मला पेंट पाहिजे. समजा माझा कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि मला पेंटरला पेंट द्यायचा आहे, तर मला माहिती आहे कुठच्या वेंडरला मी मध्यरात्री फोन केला ना तरी मला मध्यरात्री माल मिळू शकतो की हा माल ह्याच्याचकडे अवलंबून आहे, हा माल ह्याच्याचकडे नेहमी अवेलेबल असतो. तर आपल्या मनामध्ये सुद्धा आपल्या वेंडरची एक छवी बनते की एक वेंडर चांगल्या रेटला चांगला माल देतो, पण त्याच्याकडे कधीच इन्व्हेंटरी नसते. म्हणून वेंडरचं आपण रेटिंग असतं. तर वेंडरचं सबकॉन्शियस माइंडमध्ये आपली रेटिंग ठरतात छोट्या बिझनेसमध्ये. मोठ्या बिझनेसमध्ये इट इज अ पार्ट ऑफ द बिझनेस प्लॅन की आपल्या वेंडर लिस्टमध्ये हा वेंडर असला पाहिजे. बऱ्याच वेळेला काय असतं की एक चांगला वेंडर असतो, तो चांगला माल देतो, तो चांगला रेट देतो, पण टाईमवर सप्लाय करत नाही. तर मग तुम्ही काय करणार? मग तुमची वेंडर मॅनेजमेंट स्किल आली पाहिजे की बाबा मला त्या वेंडरकडनं माल पाहिजे ना, तर आदल्या दिवशी सांगून चालणार नाही. त्याला मला समजा मंडेला माल पाहिजे ना, तर या मंडेला मी त्याला ऑर्डर देणार, कारण मला माहिती आहे की फ्रायडेला माल येईल. बुधवारी आला पाहिजे पण फ्रायडेला येईल, आणि सॅटर्डेला आला ना तरी मंडेला मला उपयोगी पडेल, कारण माझी ॲक्टिव्हिटी सुरू होणार आहे मंडेच्या दिवशी. तर आपल्याकडे असे वेंडर पण असतात. तर तुम्ही या सगळ्या रिसोर्सेसना मॅनेज कसं करू शकतात ना जस्ट इन टाइम करण्यासाठी, हे तुमच्यावर अवलंबून. ॲट द सेम टाइम वेन यू आर अ वेंडर, तर तुम्ही पण माल कोणाला तरी पुरवतायत ना. फॉर एक्झाम्पल, जर मी ऑटोमोबाईल कंपनी असलो तर मला माहिती आहे की बाबा ह्या मॉडेलची गाडी सगळ्या शोरूम्समध्ये अमुक तारखेला पोचली पाहिजे, तर ते मला पण मॅनेज करता आलं पाहिजे. तर इट इज अ सिक्वेन्स, आणि ही सिक्वेन्स आपल्याला मॅनेज करता आली पाहिजे. तर इट इज नथिंग बट अन ऑर्केस्ट्रा. जेव्हा तुम्ही ऑर्केस्ट्रामध्ये जाता ना, तेव्हा जो माणूस समोर सगळ्या म्युझिशियन्सच्या समोर तुम्हाला पाठ दाखवून जो उभा असतो ना, त्याला आपण म्हणतो कंडक्टर. तो असा करत राहतो, असा आणि 12, 15, 20 इन्स्ट्रुमेंट्स, मला माहित नाही किती इन्स्ट्रुमेंट्स असतात, पण 12, 15, 20 असतील असं गृहीत धरूया. तर त्या सगळ्या लोकांना मार्गदर्शन हा कंडक्टर देतो. ती भाषा त्यांना समजते, आपल्याला नाही समजत.
ऑडियन्सला नाही समजत, पण त्यांना समजते. आणि प्रत्येकाला एक SOP पण असते समोर. येस. तर ते जे रिदमिकली चालवतात ना प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, जे वाजवतात, चालवतात ना, जे वाजवतात प्रत्येक इन्स्ट्रुमेंट, त्याच पद्धतीचं काम एक उद्योजक करतो. उद्योजक जो असतो ना, तो त्याच्या बिझनेसचा असा करणारा कंडक्टर असतो. तर जर ते त्यांनी केलं व्यवस्थित, रिदमिकली जर त्यांनी केलं, जेवढी चांगली रिदम तेवढा चांगला नेट प्रॉफिट. रिदम चुकली की 8% प्रॉफिट आला 6%वर, रिदम चुकली तर 4% प्रॉफिट आला 1%वर, आणि अजून चुकली क्या बात. तर हे पॉझिटिव्ह आकडा जो आहे ना तो निगेटिव्ह होऊ Negative मध्ये शकतो, जाऊ शकतो. की यावर्षी 4%चं नुकसान झालं, 6%चं नुकसान झालं, 8%चं नुकसान झालं. नेट प्रॉफिट नेट लॉसमध्ये पण कन्वर्ट होऊ शकतं जर तुमची रिदम चुकली तर यू हॅव टू बी डुईंग जस्ट इन टाइम मॅनेजमेंट. आणि प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये जस्ट इन टाइम हे फार कॉमन फ्रेज आहे. जर तुमचा उद्योग वेगळा असेल, ज्याच्यामध्ये ही कन्सेप्ट तुम्ही राबवली नसेल, तर तुम्ही याच्यावर अभ्यास करा. मी सांगतोय हे फक्त तुम्हाला शॉर्टकट द्याय, पण या गोष्टीवर तुम्ही अभ्यास करा आणि हे तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये कसं मांडू शकता याचे प्रयत्न सुरू करा. ग्रेट. मला वाटतं बरेच मॅन्युफॅक्चरर्स ना वेगवेगळ्या पद्धतीने काम करतात. काही मॅन्युफॅक्चरर्स हे टेंडर बेस्ड काम करतात किंवा मोठ्या ऑर्डर्सवर काम करतात, पण काही मॅन्युफॅक्चरचे स्वतःचे प्रोडक्ट्स असतात. त्यामुळे ते स्वतः प्रोडक्ट बनवतात आणि मार्केटमध्ये घेऊन जातात. म्हणजे FMCG असेल किंवा थिंग्स लाईक दॅट. तर कुठल्या प्रोडक्टमध्ये किती मार्जिन आहे आणि कुठल्या प्रोडक्टचं किती डिमांड आहे, याच्यामध्ये नेहमी कन्फ्युजन असतं की हा प्रोडक्ट चालतोय जास्त पण त्याचं मार्जिन कमी, आणि हा प्रोडक्ट कमी चालतोय पण याचं मार्जिन जास्त आहे, किंवा जो चालतोय जास्त त्याचं मार्जिन कमी आहे. तर हा एक कॉल घेणं गरजेचं आहे प्रत्येकाने, की जर माझं प्रोडक्ट बनवायला खूप अवघड आहे किंवा त्याच्यामध्ये खूप प्रॉफिट कमी आहे, तर तो प्रोडक्ट चालू ठेवायचा की नाही ठेवायचा. तर हे प्रोडक्ट मॅनेजमेंट पण आपलं करणं गरजेचं आहे. 100% तुम्हाला प्रोडक्ट मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. आणि समजा जर तुमच्याकडे भरपूर प्रोडक्ट्स असले, त्यांना आपण टेक्निकल लँग्वेजमध्ये आणि विशेष करून ई कॉमर्सचं क्षेत्र सुरू झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो SKUs. ओके. तर जर तुम्हाला तुमचे SKUs किंवा नंबर ऑफ प्रोडक्ट जर कमी करायचे असतील, तर तुम्हाला मॉनिटर करत जाणं फार गरजेचं आहे की कुठच्या प्रोडक्टला डिस्कंटिन्यू केलं पाहिजे. माझे एक मित्र आहेत, ते फार मोठे उद्योजक आहेत आणि ते रेस्टॉरंट्सच्या बिझनेसमध्ये आहेत आणि त्यांचे भरपूर रेस्टॉरंट्स आहेत. साधारणतः 80, 90, 100 रेस्टॉरंट्स आहेत. दरवर्षी त्यांच्याकडे अशी लिस्ट येते, रेव्हेन्यूची आणि प्रॉफिटची लिस्ट येते. सगळ्यात कमी प्रॉफिट करणाऱ्या रेस्टॉरंटला ते बंद करतात दरवर्षी, आणि ते एक रेस्टॉरंट बंद करतात तर 2 रेस्टॉरंट चालू करतात. ओके. ही त्यांची प्रॅक्टिस आहे साधारणतः 30 वर्षापासून, आणि त्याच्यामुळे त्यांची प्रॉफिटेबिलिटी फार चांगली मेंटेन्ड राहते. तर ह्याच प्रकारे तुमच्याकडे 100 प्रोडक्ट असतील तर तुम्ही असं ठरवलं पाहिजे की फ्रिक्वेन्सी किती आहे ती मला माहीत नाही, पण उदाहरण म्हणून दर महिन्याला तुम्ही ती यादी काढा. ज्याचा सेल सगळ्यात कमी झाला असेल त्याला तुम्ही डिस्कंटिन्यू करा. पण डायरेक्टली असं करू नका. याच्या अगोदर असाही विचार करा, कधी कधी कसं असतं, जो सगळ्यात कमी विकला जाणारा प्रोडक्ट जो असतो त्याच्यामध्ये प्रॉफिट मार्जिन भरपूर असते. तर काही उद्योजक काय करतात, त्यांची स्ट्रॅटेजीज अशी असते की स्लो विकत जाणारा प्रोडक्ट जो आहे ना त्याला ते लोक मार्जिन जास्ती लावतात. आणि मार्जिन जास्ती ह्यासाठी लावतात की मग हा डिले सेल झाला ना तरी मला प्रॉफिटेबल. तर तुमचा हेतू काय ते मला माहीत नाही, परंतु अनेक लोक काय करतात, हुशार बिझनेसमन, जो प्रोडक्ट कमी विकला जातो त्याला डिस्कंटिन्यू करतात. ज्या प्रोडक्टमध्ये जास्ती प्रॉफिट असतं त्याच्यावर ते जास्ती भर देतात. कारण प्रोडक्ट जो असतो ना किती पैसे कमवून देतो हा भाग वेगळा झाला, पण त्याला बनवण्याची जी प्रक्रिया आहे ना ती तर सेमच आहे. तर वाय शुड यू नॉट मेक प्रॉफिटेबल प्रोडक्ट. आणि बरेच वेळेला अशा गोष्टी असतात की 20 to 30% ऑफ युअर प्रोडक्ट्स गिव्ज यू 60 to 80% ऑफ युअर प्रॉफिट. येस. तर मग तुम्ही त्याच्यावर जास्ती भर देऊ शकता. मग परत दॅट इज अ क्वेश्चन ऑफ इन्व्हेंटरी मॅनेजमेंट आणि प्रोडक्शन मॅनेजमेंट, आणि ते तुम्ही बॅलन्स करता आला पाहिजे तुम्हाला. बऱ्याच वेळेला लोक ग्रुपमध्ये माल विकतात म्हणजे ज्या प्रोडक्ट्सना भरपूर डिमांड असते ना, तर तो मॅन्युफॅक्चरर काय सांगतो, तुम्हाला 5 हे प्रोडक्ट पाहिजे असतील ना तर तुम्हाला 2 ह्या प्रोडक्ट्स घ्यावे लागतात. पॅकेज करतो. तर ते पॅकेज करतात. जसं एअरलाईन्सच्या बिझनेसमध्ये, एअरलाईन्स सध्या भरपूर न्यूजमध्ये असतात, तर एअरलाईन्सच्या बिझनेसमध्ये जर तुम्हाला बॉम्बे दिल्लीचं सेक्टर हवं असतं ना तर मग तुम्हाला 2 ट्रिप समजा तुम्हाला दिल्ली मुंबईचं जर सेक्टर हवे असतं ना तर तुम्हाला दिल्ली नागपूर करावं लागतं कंपल्सरी. नाहीतर मग जो डेव्हलप भाग नाही ना देशाचा, तो डेव्हलप होणारच नाही.
तर ते कंपल्सरली लायसन्सची अट असते, परमिशनची अट असते की तुम्हाला जर मुंबई दिल्ली पाहिजे तर मुंबई नागपूर करा, मुंबई पुणे करा, सॉरी दिल्ली पुणे करा, दिल्ली औरंगाबाद ऑफ करा. रूट्स थोडेसे. तर तुम्हाला ऑफ रूट्स करावे लागतात आणि हे मॅन्डेटरी आहे. तर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ज्या कंपनीजकडे एकदम जबरदस्त डिमांडचे प्रोडक्ट असतात ना, ते नॉन डिमांडवाले प्रोडक्ट पण चिपकून देतात वेंडरला. मग ते वेंडरची स्किल असतं की ते कसं तो विकू शकतो. मग तो इन्व्हेंटरीचा भाग झाला तुमच्या कस्टमरकडे, जो एक वेंडर असेल जो एंड कस्टमरला विकतो माल. तर इट इज डिपेंडिंग ऑन स्ट्रॅटेजी की तुम्ही कुठच्या कॅटेगरीमध्ये असता आणि मग त्या हिशोबाने तुम्ही तुमचं ते प्लॅनिंग करू शकता. पण ॲट द मॅन्युफॅक्चरिंग एंड जे कमी विकले जाणारे प्रोडक्ट असतात त्यांना तुम्ही डिस्कंटिन्यू करत राहा, हे महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला ना लोकांना समजत नाही, ते बनवत जातात आणि इन्व्हेंटरी मेंटेन करत जातात, त्यांना समजतच नाही. ॲट दी एंड ऑफ द इयर समजतं अरे बाबा हा तर एवढा माल माझा राहिलेला माल जो असतो ना, दॅट इज युअर प्रॉफिट इन द फॉर्म ऑफ अ प्रोडक्ट. आणि जर तो एनकॅश नाही झाला तर तो प्रॉफिटच नाही झाला. आता तुमचा पैसा त्या मालामध्ये अडकला, ट्रेंड चेंज झाला किंवा मार्केट चेंज झालं तर तो प्रोडक्ट तुमच्या अंगी येऊ शकतो. मग ज्या प्रोडक्टला तुम्ही युनिटनी विकताय त्याला तुम्हाला किलोनी विकावं लागतं. प्रॉफिट संपला मग तर सरप्लस ज्याला म्हणतो आपण. हो, ते सर्कस तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे. करेक्ट. सो बऱ्याचदा आपण असं बघतो की प्रत्येक बिझनेस आहे ना, हा मॅन्युफॅक्चरर जो असतो तो त्याच्या मनात असं असतं की मी मॅन्युफॅक्चरिंग पण करणार आणि मी मार्केटिंग पण करणार. आणि याच्यात बरीच गफलत असते लोकांची, कारण आयदर तुम्ही मॅन्युफॅक्चर व्हा किंवा तुम्ही मार्केटिंग करायला हवं. तर बऱ्याचदा मार्केटिंग डिफिकल्ट असल्यामुळे आणि मॅन्युफॅक्चरवर जास्त फोकस असल्यामुळे बिझनेसला जो इम्पॅक्ट होतो तो मार्केटिंगमुळे होतो. तर मॅन्युफॅक्चरनी फक्त मॅन्युफॅक्चरिंग करावं आणि मार्केटिंग एजन्सी एक वेगळी करावी, राईट. सो हाऊ टू टेक केअर की आपलं स्वतःचं जर प्रोडक्ट असेल तर ते मार्केट पण होतं व्यवस्थित, त्याला काय करणार? बरेच मॅन्युफॅक्चरर्सची अशी इच्छा असते की माझं प्रोडक्ट पण मार्केटमध्ये माझ्या नावाने ओळखलं पाहिजे, म्हणून मग ते करतात, असं सुरू करतात. पण तुम्ही जे म्हणालात ते अतिशय योग्य आहे. आयदर यू डू मॅन्युफॅक्चरिंग किंवा तुम्ही मार्केटिंग करा. दोन्ही करण्यासाठी तुम्हाला जी ताकद लागते, जी क्षमता लागते ना, ती फार वेगळी असते. फॉर एक्झाम्पल ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तसं घडतं की पूर्ण ॲक्टिव्हिटी तुम्हाला करावी लागते. जास्तीत जास्त ते लोक डीलर अपॉइंट करतात, म्हणजे जो माल डीलरला विकत घ्यावा लागतो ना तो तुमच्यासाठी सेल झाला, म्हणजे तुम्ही एंड कस्टमरला डायरेक्ट विकत नाही आहे. पण आता अनेक कंपनीज असे आहेत, आता फॉर एक्झाम्पल मर्सिडीज, त्यांना आता डायरेक्ट कस्टमरला विकायची इच्छा आहे आणि ते डायरेक्ट विकायला त्यांनी सुरू केलेलं आहे, डायरेक्ट फॅक्टरी टू द कस्टमर, एंड कस्टमर. जर तुम्ही अनेक ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जर पाहिलात ना, तर जो मॅन्युफॅक्चरर असतो तो डीलरपर्यंत घेऊन जातो. दॅट इज अ लास्ट टच पॉईंट, कारण डीलरकडनं नंतर मग कस्टमर विकत घेतो. तर त्या डीलरला जर ती डीलरशिप मेंटेन करायची असते तर त्यांना अमुक इन्व्हेंटरी मॅन्युफॅक्चररकडनं घ्यावी लागते. तर तिथपर्यंत त्या मॅन्युफॅक्चररने आणून सोडलेलं आहे. पण मार्केट क्रिएशन कंपनी स्वतः करते, ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग कंपनी स्वतः करते, ते डीलर करत नाही. पण ते त्या स्केलला पॉसिबल आहे, कारण त्याच्यामध्ये पैशाची इन्व्हॉल्वमेंट वेगळी असते. त्याला भरमसाठ इन्व्हेस्टमेंट्स असतात, गव्हर्नमेंटच्या इन्सेंटिव्ज असतात, कारण इट इज अ जॉब क्रिएटिंग इंडस्ट्री. तर त्याची गणितं वेगळी असतात. पण छोट्या स्केलला जर तुम्ही सगळं स्वतः करायला गेलात ना तर तुम्हाला इन्व्हेंटरीसाठी पैसा राहत नाही. मग मार्केटिंग केलं तर इन्व्हेंटरीसाठी राहत नाही, इन्व्हेंटरी मेंटेन केली तर मार्केटिंगसाठी राहत नाही. तर देर इज ऑलवेज अ मिसमॅच. आणि एक ॲप्टिट्यूड पण असतो ना, मॅन्युफॅक्चरिंग ॲप्टिट्यूड, मार्केटिंग ॲप्टिट्यूड, त्यामुळे एक फोकस क्रिएट करणं गरजेचं. बरोबर आहे. विशेष करून अनेकदा मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातला जो व्यक्ती असतो ना तो टेक्निकली साऊंड असतो, करेक्ट. तो ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग साऊंड नसतो. मग त्याच्यासाठी त्याची डिपेंडन्स एक्सटर्नल रिसोर्सेसवर भरपूर येतात. पण हल्ली एक ट्रेंड सुरू झालेला आहे की जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात आणि जर तुम्ही एक प्रोडक्ट डेव्हलप केलं आहे, आता त्याचं मार्केट क्रिएट करता तुम्हाला येत नाही, तर आयदर यू कॅन मेक द प्रोडक्ट ऑर यू कॅन मेक द मार्केट, आयदर यू कॅन क्रिएट द प्रोडक्ट ऑर यू कॅन क्रिएट द मार्केट. दोन्ही करणं थोडं डिफिकल्ट झालं. तर अशा बिझनेसेसमध्ये मी इन्व्हेस्ट करतो ॲज अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. फॉर एक्झाम्पल सारथी इंटरनॅशनल नावाची एक संस्था आहे. सारथी इंटरनॅशनल अगरबत्ती मॅन्युफॅक्चर करते बँगलोरमध्ये आणि यांचे 45 देशांमध्ये एक्सपोर्ट आहे. 1945 मध्ये ही कंपनी सुरू झालेली. आता त्यांनी साधारणतः 1.5 वर्ष अगोदर एक ब्रँड सुरू केला, सुगंधलो. हे व्हाईट लेबलिंग करायचे, म्हणजे यांचं हंड्रेड्स ऑफ क्रोर्समध्ये टर्नओव्हर आहे. 80,000 फुटाची फॅक्टरी आहे, 2 एकरमध्ये 80,000 फुटाची फॅक्टरी आहे, 1200 लोक काम करतात. वाव. तर
एवढ्या वर्षांमध्ये 80 वर्ष, दिस इज देअर 80th इयर, 80 वर्षांमध्ये बेनामी होते ते, कारण त्यांची फॅक्टरी वेगवेगळ्या वेंडरसाठी त्यांच्या नावाने व्हाईट लेबलिंग, त्याला आपण म्हणतो व्हाईट लेबलिंग, मॅन्युफॅक्चर करून त्यांना द्यायचे. आता ह्यांना ब्रँडच्या ओनरशिपमध्ये इंटरेस्ट होतो की आमच्याकडे पण एक ब्रँड असला पाहिजे जिथे आमची ओळख झाली पाहिजे. तर सुगंध लोक नावाच्या या ब्रँडमध्ये आता आम्ही इन्व्हेस्ट केलेले आहेत. तर मी आहे आणि माझी एक ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंग कंपनी, ज्याला आपण परफॉर्मन्स मार्केटिंग कंपनी म्हणतो. तर आता आम्ही या ब्रँडमध्ये इन्व्हेस्ट केलेले आहेत. आता माझा मित्र जो आहे तो प्रोडक्ट क्रिएट करणार आणि मी जे आहे ते मी मार्केट क्रिएट करणार आणि परफॉर्मन्स मार्केटिंगच्या आधारे आम्ही रेव्हेन्यू जनरेट करणार, ज्याच्यामुळे ती ॲक्टिव्हिटी चालेल आणि तो ब्रँड बनेल. जे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांना मी एक सांगतो, व्हॅल्युएशन खरा प्रॉफिट असतो कुठच्याही बिझनेसचा, व्हॅल्युएशन. आणि व्हॅल्युएशनचे प्रमाण वेगळे असतात, त्यांची मात्रा वेगळी असते. फक्त मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी जी असते ना, त्यांना टर्नओव्हर आणि नेट प्रॉफिटच्या आधारे चांगलं व्हॅल्युएशन मिळतं. आणि जे ब्रँड क्रिएट करतात ना, मॅन्युफॅक्चरिंग सकट जे तुम्ही ब्रँड क्रिएट करतात ना, त्याची व्हॅल्युएशन एकदमच वेगळी असते. थोडक्यात सांगायचं म्हणजे जेवढे तुम्ही जास्ती कष्ट घेतात, जेवढं तुम्ही जास्ती डोक्याचा वापर करतात, जेवढं तुम्ही जास्ती रिस्क घेतात, तेवढं तुमचं व्हॅल्युएशन मल्टिप्लाय होतं. तर एक ब्रँडेड प्रोडक्टची मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा तुम्ही करता ना, जेव्हा मॅन्युफॅक्चरर पण तुम्ही आहात आणि ब्रँडचे ओनर पण तुम्ही आहात, मार्केटचे ओनर पण तुम्ही आहात, कस्टमरचे ओनर पण तुम्ही आहात, तर तुम्हाला व्हॅल्युएशन त्या पद्धतीने तेवढं जास्ती चांगलं मिळतं. करेक्ट. तर ह्याचा लाभ देखील तुम्ही घेऊ शकता. किंवा मी जसं स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट केली आहे, अशा एखाद्या इन्व्हेस्टरला धरून, स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरला धरून तुम्ही ते कार्य करू शकता. कारण भरपूर मॅन्युफॅक्चरर्स असे आहेत हु हॅव डेव्हलप्ड एक्सलन्स इन मेकिंग प्रोडक्ट्स. त्यांचं एक्सलन्स आहे. आता त्यांना ब्रँड क्रिएट करायचं आहे आणि ते क्रिएट करण्यासाठी तुम्ही अशी भागीदारी घेऊन तुम्ही तुमच्या बिझनेसची प्रॉफिटेबिलिटी वाढवू शकता. ग्रेट. आय थिंक खूप छान डिस्कशन झालं आपलं आणि मला वाटतं प्रत्येक मॅन्युफॅक्चरला याचा फायदा होईल. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आमच्याशी जोडण्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि आमचा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्यू.